श्री स्वामी समर्थ. सर्व आत्म्यांना माझा नमस्कार. आताच्या कलियुगात खरं तर खूप सकारात्मक ऊर्जेची गरज आहे. पण होतंय काय, आपण पूजापाठ करतोय, भजन कीर्तन करतोय, पण आपल्या आत्म्याला ज्या ऊर्जेची गरज आहे ती कमी पडत आहे. कारण आपण हे सगळं करून देखील जर आपलं मन स्वच्छ नसेल तर कोणत्याच गोष्टीचा म्हणजे होम हवन पूजा ह्याचा काहीच उपयोग होऊ शकत नाही. सर्वात आधी आपण आपल्यातल्या विकारांची आहुती देणं गरजेचं आहे. तरच या पृथ्वीवर बदल घडू शकतो, तेही काही प्रमाणात. कारण 100% मधून 30% ऊर्जा सकारात्मक आहे आणि 70% ऊर्जा नकारात्मक. पण जर आपण सकारात्मक ऊर्जा 30%वरून 50वर आणली तरीसुद्धा थोडाफार फरक पडूच शकतो. कारण आपण थोडाफार प्रयत्न केला तरच आई आपल्याला साथ देणार. मग उरलेले 50% आईवर सोपवून देऊ शकतो. म्हणूनच आपण जास्त काही न करता फक्त एकमेकांशी प्रेमाने वागणं, कोणावर ईर्ष्या न ठेवणं, अहंकार न बाळगता सर्वांशी आपण चांगलं वागलं पाहिजे. मगच प्रगती व्हायला सुरुवात होईल. म्हणूनच सगळं आईवर सोपवून चालणार नाही. आपला पण हातभार लागला पाहिजे. तरच या पृथ्वीवर सतयुग निर्माण होण्यासाठी सुरुवात होईल. सुरुवात तर झालीच आहे, पण वेगळ्या पद्धतीने. जसं काही ठिकाणी नदीला पूर येत आहे, तर कुठे भूकंप होत आहेत. पूर्ण सृष्टीवर नकारात्मकतेने सगळं बाहेर पडत आहे. पण जर आपण आपल्यात काही बदल घडवून आणले तर मात्र सकारात्मकतेचे बदल दिसून येतील. पण त्यासाठी आपली ऊर्जा आपण कशी ठेवली पाहिजे हे प्रत्येकाला वैयक्तिक माहीत असणं गरजेचं आहे. म्हणूनच कोण कसं आहे, कोण काय करत आहे ह्याकडे लक्ष न देता आपण सर्वात आधी स्वतःमध्ये बदल घडवून आणला पाहिजे. मगच आपण इतरांना सांगू शकतो. आपण आईच्या आज्ञेत राहिलो तरच आई देखील आपल्याला साथ देऊ शकते. कारण आपण जे पेरणार त्याच प्रकारे फळ प्राप्त होणार. मग जर आपण चांगल्या गोष्टी पेरल्या तर सगळ्यांचं चांगलंच होणार ना. आणि हा नियतीचा नियमच आहे. आणि हा सर्वांनी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. श्री स्वामी समर्थ.